या पावसाने तर ना इतकं नको नको केले ना, इतके दिवस पडत नव्हता असं झालं. एरे एरे पावसा झालं होतं आणि आता इतका पाऊस पडत आहे ना, खूप कंटाळा आला पावसात. 4 ते 5 दिवसामध्ये सलग एकही दिवस ऊन नाही आहे आणि पाऊसही बंद नाही आहे. त्यामुळे इतका कंटाळा आला आहे ना आता पावसाचा. सगळी बघेल तिकडे किचकिच किचकिच आणि पाणी. त्यामुळे ना, आणि पाऊस पडत असताना चहा तर कोणाला प्यावासा नाही वाटत, तर चहा तर सर्वांना आवडतो. आणि मला तर आहे ना, एक टायमाचं जेवण नाही दिलं तरी चालेल पण चहा लागतो. पण आता सध्या मी साखर वगैरे सोडून दिले, त्यामध्ये चहाचं पण प्रमाण खूप प्रमाणे कमी केलेलं आहे. तर मी आज बनवत आहे गुळाचा चहा. आणि गुळ हे ना, मी गावाकडून येतानाच एक पॅकेट घेऊन आलेला होता, तोच गुळ मी आता सध्या वापरत आहे. तर म्हणजे छान रासायनिक गुळ आहे, त्यामुळे मग आणि तो मी चहामध्ये टाकत नाही, कारण की चहा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी आधी एक कप मी ग्लासामध्ये टाकून घेतलेला होता आणि त्यामध्ये चहा ओतला होता आणि लगेच विरघळतो गुळ, असा काही राहत नाही, कारण की पावडर आहे ती गुळाची त्यामुळे. आणि तसं पण सकाळ झाली की सगळ्यात पहिलं साईला ना चहाची खूप आठवण होते आणि चहा म्हणला ना तो लगेच पळत येतो, कारण की लहान मुलांना आपण ज्या गोष्टी अवॉइड करतो ना, तेच गोष्टी त्यांना खूप आवडतात. तर मी चहा बनवतो तर मध्ये मध्ये कसा करत होता बघा, तो फक्त मुंडी काढून वरती बघत होता की चहा झालाय का नाही. तर त्याला सकाळ सकाळी चहा टोस्ट किंवा काहीतरी थोडंसं कधीतरी दिलं ना चहा बनवल्याच्या नंतर, मग थोडा वेळ खेळतो. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजेच झाली ना, रोजचा हा अगरबत्तीचा खेळ आमच्या इथे तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम चालू असतो. जोपर्यंत ही अगरबत्ती विजत नाही आणि तोपर्यंत त्याला पूर्ण मोडत नाही, तोपर्यंत तो अगरबत्ती सोडत पण नाही, टाकूनही देत नाही. भाजेल याची भीती वाटते आणि तो देवापाशी लावू पण देत नाही. तर ते झाल्याच्या नंतर म्हणलं आता चला, पावसामुळे शाळांना पण सुट्टी पडलेली आहे ना, आज सुट्टी दिलेली आहे, त्यामुळे म्हणलं चला बाकीचे पण कामे आवरून घेऊया. तर भाजीपाला वगैरे आणलेला होता ना, तोच मला रात्री धुवून ठेवला होता. तोच सकाळी मी निवडून म्हणजे सर्व मिक्स धुवून ठेवला होता, कारण की रात्री उशीर झाला होता आणि पाऊसही येत होता. त्याच्यामुळे मग बाहेरून आल्याच्या नंतर थंडीमुळे काही करूच वाटलं नाही, धुतला आणि तसाच ठेवला होता. तर म्हणलं चला आता आपण सकाळी सर्व फ्रीजमध्ये लावून घेऊया. तर असं आणि मोबाईल समोर असा लावलेला दिसला ना, साई त्यापुढे येऊन असा डान्स करत होता ना, तो त्याला मोबाईलमध्ये बघत होता आणि डान्स करत होता. तो काहीतरी बोलतही होता पण ते समजत नव्हतं काय बोलत होता. आणि त्याचं चालू होतं की आपलं मोबाईल बघितला की डान्स करायचा, आणि माझे चालू होतं की भाजीपाला सर्व वेगळा वेगळा करायचा. वेगळं म्हणजे कंटेनर वगैरे मी काय वापरत नाही, पण सध्या तर मी असं पिशवीमध्येच भाजीपाला वगैरे आवरून ठेवते. आणि त्यामध्ये ना साईची खूप मदत होते मला. म्हणजे बरेच काम आहेत ना, ही छोटे छोटे मुलं ना इतके इझी करतात ना, हात म्हणजे आपलं सर्व काम इझी होतं. आणि तो ना माझं म्हणजे जे साईडला ठेवायचं आहे ना, ते मला तो ठेवून देत होता, कारण की बटाटे वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, तो साईडलाच ठेवते. तर त्याला सांगितलं की तिथे ठेव बटाटे, तर तो तिथे लगेच ठेवायला गेला. म्हणजे असं बारीक. किंवा कपडे वाळत घालायला बकेटामध्ये कपडे घेऊन गेले ना, तो बकेटामधले सर्व कपडे मला हातात एक 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 काढून देतो, पण चिमटे मात्र सर्व खाली फेकून देतो. आणि तो साईडला ठेवलेल्या पण पिशव्या वगैरे रात्रीच्या रिकाम्या करून मी पिशव्या ठेवल्या होत्या, कारण की सकाळी मला त्यामध्येच भाजीपाला वगैरे भरून ठेवायचा होता ना, तर तोही मला तिकडल्या आणून दे म्हणल्याच्या नंतर लगेच सर्व आणून देतो. म्हणजे काही जरी असलं ना, त्याला एखाद्या वेळेस कोणतं काम सांगितलं ना, तो नाही म्हणत नाही. खेळताना पण त्याला काम सांगितलं ना, तो पूर्ण करतो. म्हणजे एक एक वेळेस इतका म्हणजे इतका लाडखोर वाटतं ना याचा, म्हणजे असं सर्व कामं ऐकतो. आणि एक वेळेस इतका राडा करतो, इतका हे करतो ना, मग त्यावेळेस खूप रागही येतो. पण काय करणार, मुलं आहे शेवटी, राडा करणार किंवा आपल्या मनासारखं म्हणजे त्यांना जसं वाटतं ना ते तसं राहणार. त्यामुळे मग आपणही त्यांच्यासारखंच राहावं लागतं. तर इथे ना कारले आणली होती ना, ती थोडीशी पिकलेली होती, कारण की पावसाच्या गडबडीमध्ये ना नीट पाहिलंच नाही आणि स्वस्त भेटली त्यामुळे घेऊन आलो. तर चला म्हणलं आज कारल्याचीच भाजी करूया. तर कढीपत्ता वगैरे इथं आणला होता रात्रीचा, सर्व धुतलेला, त्यातलं पाणी वगैरे सर्व सुकून गेलं होतं, कारण की मी कापडामध्ये गुंडाळून ठेवला होता, त्याचं पाणी वगैरे सर्व निघून जातं त्याच्यामुळे. तर सकाळी सर्व कोरडा झाल्याच्या नंतर तो तोडून एका पिशवीमध्ये भरून ठेवायचा होता मला, कारण की हा कढीपत्ता मी 8 ते 10 दिवस यूज करते. आणि मला कढीपत्ता म्हणजे भाजीमध्ये टाकायला आवडतो, पण भाजीमधला सर्वजण काढून साईडला ठेवतात. पण कढीपत्ता हा ना खूप छान असतो आपल्या आरोग्यासाठी, केसासाठी, डोळ्यांसाठी खावा लागतो. पण सर्वजणांना नाही आवडत तसं. तर मग कधी कधी मीही काढून ठेवते, कारण की मलाही कधी कधी नाही खावंसं वाटत त्याच्यामुळे. तर पण टाकायला मी टाकते नेहमी. मला कोणत्या पण भाजीमध्ये, भातामध्ये किंवा नाश्त्याचे पदार्थ असू दे, कढीपत्ता आवडतो टाकायला.
तर कढीपत्ता वगैरे आवरून घेतला आणि इथे ना फुटाणे वगैरे आणले होते, कारण की साईला ना फुटाणे वगैरे खायला खूप आवडतात. त्याच्यामुळे मग जास्ती करून मी त्याला पॅकेटचे कुरकुरे वगैरे असं काही देत नाही, पण असं खारे शेंगदाणे म्हणा, फुटाणे म्हणा किंवा घरी केलेले काय कुरकुरे असतील ते ते देते मी त्याला. बाहेरचे एवढे जास्ती म्हणजे आवडच नाही आहे जास्ती त्याला. तसं तर मग कधी कधी चॉकलेट, कॅडबरी असं कोणी आणलं किंवा खूप जास्ती हट्ट करायला तर मग ते चालून जातं त्यामुळे. आता इथे ना मला आज आता कारली पिकली होती, त्याच्यामुळे मला चला आज कारल्याचीच भाजी करून खाऊयात. तर दुपारची वेळ होती, सकाळच्या चपात्या वगैरे सकाळी आवरून घेतल्या होत्या, तर आता दुपारच्याला भाजी करायची होती. तर त्यामुळे म्हणलं चला आता कारल्याची भाजी घेऊन या. कारले खूप सारे पिकले होते म्हणून म्हणलं याच्यात चकल्या तरी करूया किंवा भाजी. तर तेवढ्यात हे बोलले की चला आता कारल्याची भाजी कर, चकल्या करण्यापेक्षा कारल्याची भाजीच बनव. तर मग भाजी बनवायला घेतली. आणि तुम्ही अशा प्रकारे भाजी खाल्ली आहे का कधी, की जसं की म्हणजे खूप छान लागते, कडूही लागत नाही आणि माझ्या हाताने कारलं तर कधी कडू होत नाही आणि खूप छानही लागतं त्यामुळे. आणि मी ना म्हणजे कारल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ना ते माझ्या आईकडूनच शिकलेले, कारण की आई माझी ना खूप छान कारलं बनवते आणि कडूही लागत नाही आणि माझ्याही हाताने कडू होत नाही कारलं. आणि बनवण्याची पद्धत पण खूप छान आणि सोपी आणि लगेच होऊन जाते. तरी ते ना मी कारली वगैरे सर्व धुवून घेतली होती आणि बारीक असं चकल्यासारखं कापूनही घेतली होती. त्यातल्या पिकलेल्या बिया पण काढायला चालल्या होत्या मी काढून घेत होते. आणि ती ना कारली तुटतही होती, एवढी असं म्हणजे मऊ झाली होती. तर मग त्याला ना थोडा वेळ मी एक अर्धा लिंबू पिळून थोडंसं मीठ टाकून बाजूला ठेवलं होतं. तोपर्यंत त्याला लागणारं साहित्य कापून वगैरे घेतलं होतं, जसं की कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे काही लागणार ते ठेवलं होतं. तर तेल कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल वगैरे टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून फोडणी दिली आणि कांदा, टोमॅटो टाकून परतायला चालू होतं. आणि एका साईडला ना मी रात्रीचे थोडे मकाचे दाणे भाजले होते ना, ते थोडेसे उरले होते ना, चला म्हणलं ते थोडेसे गरम करून घेऊया, म्हणजे थोडं म्हणजे वेस्ट होण्यापेक्षा ते जेवताना खाल्ले जातील त्यामुळे. तर इकडे ना एका साईडला माझी कारल्याला फोडणी द्यायचं चालू होतं. तर कारलं पण ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं, तर आहे ना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी कारलं खावं, आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर मी आहे ना लिंबू आणि मीठ टाकून ठेवलं होतं ना कारलं, तर त्यातलं ना पूर्ण कारले असे पिळून पाणी काढत होते. तर जे कारल्यामधलं कडू पाणी असतं ना ते सर्व निघून जातं आणि कारलंही आपलं जास्ती कडू लागत नाही. त्यामुळे मिठाने ना पाणी सुटतं आणि लिंबाने पण पाणी सुटतं, तर त्यामुळे ना कारल्यातला पूर्णपणे करवटपणा निघून जातं. त्याच्यामुळे मग ते लिंबाने वगैरे करवटपणा निघून जातं. आपण त्याला धुवायचं वगैरे नाही, तर ते ना पिळून काढायचं, त्यामुळे पिळल्याने ना सर्व पाणी निघून जातं आणि कारल्यातला करवटपणा पण कमी होतं. तर त्या फोडणीमध्ये मसाले वगैरे सर्व टाकले होते, म्हणजे जे काही वेगळे नाही, फक्त आपला घरगुती वापरातला मसाला, कांदा मसाला हे टाकून कारलं खूप छानपणे असं परतलं होतं. तर हे बघा किती छान रंग आलेला आहे आणि कारलं पण एकदम हळूहळू मऊ होत आहे. तर थोडंसं म्हणजे लय वेळ नाही, तर थोडंसं एक 2 ते 3 मिनिट फक्त कमी गॅस करून झाकून ठेवलं होतं कारलं, तर लगेच मऊ झालं. आणि आधीच पिकल्यामुळे हे कारले थोडेसे मऊ झाले होते. तर खूप छान भाजी होते याची आणि अशा प्रकारे करून पहा, खूप छान लागते. तरी ते ना पाऊस दिवस रात्र चालूच आहे, 4 ते 5 दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पूर्ण गॅलरीच्या वरती ना गळत आहे, तिथून पूर्ण घरामध्ये पाणी होत आहे. इथे कपडा टाकला आणि ते पाणी म्हणजे पूर्ण जिथे जाईल तिथे ते कसं झालं आहे ना, ते म्हणतात ना चिखलातलं उठलं आणि धुरळ्यातलं उडलं, तसं काम झालेलं आहे. आणि या पावसामुळे इतकं हे झालं आहे ना, खूपच म्हणजे घरामध्ये गळायला लागलं एकतरी आणि त्यातून पूर्ण असं किचकिच झालेली आहे. कपडेही वाळत नाही आहेत धड आणि काहीच नाही आहे, नुसता पाऊस पाऊस. इतके दिवस पाऊस पड म्हणलं तर पडत नव्हता आणि आता थांबेना गेले पाऊस. 4 ते 5 दिवस झालं खूप पाऊस पडत आहे. तरी ते ना संध्याकाळची मी दिवा अगरबत्ती करून घेत होते, तर दिवा तर लावला होता, सकाळचाच माझा दिवा असतो. मी संध्याकाळी कधी तेल ओतत नाही दिव्यामध्ये, कारण की सकाळचंच मी भरपूर तेल ओतून ठेवते दिव्यामध्ये आणि त्याचीच थोडीशी वातवरी करते, म्हणजे मग ते मोठी जळते थोडीशी. आणि ते ना अगरबत्ती लावली ना, आमची अगरबत्ती हे पहा कधीच अशी देवापाशी राहत नाही, लावली ना ती दिलीच पाहिजे. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचं रडणंही बंद होत नाही. तर अगरबत्ती घेऊन सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आमचा असा हा खेळ चालू असतो. तर बाहेर काय तुळशीला लावता आली नाही, कारण की पावसामुळे ना तुळशीतलीच अगरबत्ती विझून जाते आणि तशीच राहते त्यामुळे. आणि तुळसही खूप छान आलेली आहे. तर संध्याकाळी ना
काही नव्हतं. म्हणजे फक्त खिचडी भात बनवला होता सर्वांसाठी. तर साई पण आमचं तिखट जास्ती खात नाही ना, त्यामुळे मग सर्वांना एकसारखाच खिचडी भात बनवला होता आज. आणि आता पावसामुळे काही जेवणही बनवू वाटत नाही, त्यामुळे म्हणलं चला गरम गरम सर्वांनी खिचडी भातच आणि आहे ना, मुलांचं एक मला असं म्हणजे एक वेगळा आनंद पण होतो, कारण की माझी मुलं आहेत ना दोन्ही पण, माझा छोटा मुलगा तर फक्त आता या जुलैमध्ये 2 वर्षाचा होतोय, तरी तो पण असं कामामध्ये मला खूप छान मदत करतो. आणि माझा मोठा मुलगा आहे ना, तो पण मला कामामध्ये, म्हणजे काम तर आम्ही तिघं चौघं जणच असतो, त्यामुळे म्हणजे मी घरामध्ये असते, त्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्यावर कामाचा लोड वगैरे आहे, कारण की घरामध्ये असतो ना तर एवढी कामं तर तिघा चौघांची आपल्याला होऊ शकतात त्यामुळे. आणि तरी पण ते मला मदत करतात ना, याचा मला खूप आनंद वाटतो. आणि मुलगी नाही आहे मला, याची मला या दोघांमुळे थोडीशी पण खंत वाटत नाही, कारण की जे काम मुली पण करत नाहीत तसं काम माझी मुलं करतात माझ्यासोबत. म्हणजे मी जे करत आहे ना त्यामध्ये मला सर्व मदत करतात, त्याच्यामुळे मला काही वेगळं वाटत नाही. आणि चला आता व्हिडिओचा एंड इथंच करते. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊस तर खूप येत आहे, तर काळजी घ्या सर्वजण. तर चला भेटूया असंच एका नवीन परत एकदा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.